नमस्कार, राम राम, जय महाराष्ट्र मित्रांनो. खरं तर आज मी ब्लॉग करणार नव्हतो. मी सकाळी सकाळी जरा लवकरच गेलतो कामानिमित्त बाहेर. पण मगाशी आल्यावर मित्रांनो फोन केला, अरे तुझा व्हिडिओ नाही पडला. बरं वाटलं. म्हणलं चला काय तर करून टाकू. तर मी आता चिकन आणायला चाललो गावात. तुम्हाला दाखवतो आमचं गाव कसं आहे. हां, हे बघा. तर इथनं आमच्या घराची वाट आहे. हे बघा, हे बघा, हे आमचं घर आहे. हे तुम्हाला तर झाडं बिडे दाखवले. हे आमच्या घरासमोर हो का, हे आळूची पानं बिनं आहे ती. ते कसली हो का, आळूची पानं आहे ती. हे बघा, हे आमचं अन्न. कुठे गेलता अन्न? कुठं नाही, इथंच आहे. बर, ही आमची गाडी आहे. चला, इथून हे बघा, ह्यो निंबळक रोड आहे असं खाली. आणि ते नारळाची झाडं दिसतात ना तुम्हाला, ते राम रहीम बाबा माहीत आहेत का तुम्हाला? जे आश्रम वेब सिरीज आलती बघा, बॉबी देओलची. ती आश्रम वेब सिरीज ह्या बाबांच्या ह्याच्यावर निघली असं ऐकले मी. तर ते राम रहीम बाबांच्या इथं मठ आहे बघा तिकडं. हे ते निंबळकलाच रोड जातो. ही असं आमचा गावातला रोड आहे. तुम्हाला सांगतो, तो जे आहे ना, ते ब्रिज दिसतोय बघा, ते पुणे पंढरपूर रोड आहे हो काय. आधी नव्हता, आधी लई साधा होता. आला काही अंगा झाला असता. अवघड आहे बा माणसांचं. काय मिस्त्री. आणि चिकनचं दुकान जवळच आहे. हे बघा, हे आमच्या गावातला पार आहे. तमाशा बिमाशा होतो. उन्हामुळं काय किती क्लिअर दिसतंय मला माहीत नाही. बघा, इथनं रोड आहे. इथनं इकडे असं राजाळ रोड आहे बघा. असली का माणसं. तर अशा पद्धतीने मी हा काही इथं माऊलींची पालखी इथं बसते. म्हणजे आमच्या इथं ज्यावेळेस थांबते ना पालखी, आता झाली तिथं 2-2.5 तास थांबते इथं. तिथंच माणसांची गर्दी झाली दर्शनाला. आता हे बघा कसं झालं, एवढं मोठं पटांगण आहे. आणि डेव्हलप नको वाटते राव. पहिलं पहिलं थांबला का नाही तिथं पार होता. आता रोड आहे. हे बघा, आमचे शिंदे पाटील आहेत. एवढ्या रागाने बघतात जुनं काय आता महाराज येणार आहेत. धावा आलोय चिकन न्यायला. हे बघायची गाडी आहे काय. तर मित्रांनो, म्हणलं बाबांची चिकन देस्तवर त्याचं होस्तवर गर्दी जरा जास्त होती. म्हणलं चला ब्रिजवर जाऊ. आणि ब्रिजवरनं तुम्हाला आमचं गाव कसं दिसतंय बघा. रिमझिम पाऊस येतो बरं का, तरी पण आलो आहे. हे बघा, ते एक मंदिर आहे मर्यायचं. आणि हे गावातली घरं पाठीमागं पण आहेत घरं जास्त. बघा, ती गाडी चालली का नाही तिथं बाबांचं चिकनचं दुकान आहे. तिकडे पलीकडे दिसतं ते महालक्ष्मीचं मंदिर आहे. आणि तो मागाचा रोड मागाशी सांगितलं ना का, हे बघा. आणि ही स्टँड आहे चॉकलेट रंगाचं. आणि हे जातो खाली सरळ पंढरपूर रोड. आणि आता तुम्हाला दाखवतो तिथं हो का, ती झूम केलं ना, ती शिंगणापूर आहे बरं का. थोडंसं दिसतंय पण ठीक आहे. हे बघा, यो फलटणला रोड जातो. बरं चला, झालं आहे आता. जातो मी खाली लगेच आणि चिकन घेतो. ते बबन चिकन दिसतोवर तुम्हाला मंदिर बिंदिर दाखवतो. 1 मिनटं. हे बघा, हे मर्याचं मंदिर मागाशी म्हणलंच. हे ते पटांगण मगाचं नाही का, तिथून पुढं आलोय मी. हे बघा, हे मंदिर आहे.
हे महादेवाचं मंदिर आहे आणि हे दुकान बिकान. पोरं पतंग उडवतात. मला वाटतंय आता बबनचं चिकन झालं असेल तयार, तिकडे गेलं पाहिजे. हे बघा, ह्यो आमच्या गावाचा हाय रोड, चांगला आहे बरं का. हे बघा नारळाचं झाड केवढं मोठं आहे बघ, नारळ बिरळ लागलेत भरपूर है ना. त्यो मागाचा ही रोड, गाडी आली वाटतं. कोणाची गाडी आहे ही? अशा पद्धतीनं बघा चिकन बिकन घेऊन आलो होता. लय गर्दी होती, जरा वेळ झाला. तुम्ही इथंच थांबला का अजून का? बर, आता परत मी माझ्या घरी आलेलो आहे आणि आता आई काय करते बघू. आईचं काम चाललं असेल काहीतरी. अरे वा, काय केले झालं का? ही काय केली मीर? काय नाही हो दे, मी आलो जरा महागाय. हो आलो. तर तुम्ही बघितला का? स्वयंपाक होईल, जेवायला जरा वेळच होणार आज. मला वाटतं रात्रच होणार आहे. रात्र म्हणजे 1 तास 1.5 तास तरी लागेल. तोपर्यंत फिरायला वाटतं कुठेतरी. कुठं जायचं तुम्हाला? हां, तुम्हाला ते मगाचा मठ म्हणलं होतं ना. 1 मिनिट थांबा, ते दिसतोय का आता? हे नारळ दिसतात ना, ते पिवळी भिंत आहे. त्या पिवळ्या भिंतीच्या आतमध्ये तो मठ आहे. जर वेळ भेटला कधी तर मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करेन. हे वडा आहे आमच्या इथला, हे बघा, हे वडा आहे. पाणी थोडंच आहे, आधी लय होतं. इकडं आहे, इकडं गणेश बसलाय वाटतं. गणेश थांबा, गणेशला दाखवतो तुम्हाला. गणेश काय करतोय का? तवा खोलली काय होतोय? शाबास, बरं आहे का? हाय कर, चल. असं हाय करते तोय, हाय बी म्हण किला का? टक नग, नाही तर पिचकारी मारशील भाऊ. नाही ना, लागा नाही म्हणला की. गणेश तुझा मित्र आहे का? येऊ कुत्रा आहे लागा ते. चला गणेश, आलोच. ठीक आहे, आजचा ब्लॉग एवढाच करतो. परत दाखवतो काहीतरी नवीन. चला.